दगाबाज आणि कपटी असलेला अफजल खान मृत्यूच्या जबड्यात म्हणजे जावळीच्या घनदाट जंगलात यायला तयार कसा झाला। अफजल खान वधाच्या तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत की महाराजांनी शक्तीच्या जागी युक्ती कशी वापरली। वाईला आल्यावर अफजल खानाने महाराजांना एक धमकी वजा पत्र लिहिलं की तुमची महत्वाची किल्ले, जावळीचा भाग आणि आदिलशहाची जिंकलेली ठिकाणं आम्हाला परत करा आणि माझं नाही ऐकलं तर माझे सगळे सरदार तयारच आहेत युद्ध करायला, त्यामुळे लवकरात लवकर मला भेटायला या। यावर महाराजांनी आपले वकील पंताजी गोपीनाथ यांच्याकडे उत्तर पाठवलं। त्यात त्यांनी लिहिलं होतं की चक्क तुम्ही ज्यांनी कर्नाटक मधल्या मोठमोठ्या राजांना हरवलं आणि तुम्ही माझ्याशी चर्चा करायला येताय हे आमचं नशीब। तुम्ही खूप शक्तिशाली आहात, तुमच्या असण्याने खरं तर पृथ्वीची शोभा वाढलेली आहे। मी तुम्हाला जावळीमध्ये बोलवतो, मी जर इथे आलात ना तर माझी भीती थोडी कमी होईल, त्यामुळे तुम्ही जावळीत या, मी तुम्हाला सगळी ठिकाणं आणि किल्ले सुपूर्त करतो। हे वाचून अफजल खानाचा अहंकार एवढा मोठा झाला, पण त्याचे सरदार मात्र त्याला सावध करत होते की हा सापळा रचलेला असू शकतो किंवा दगाबाजी होऊ शकते, कारण जावळीचं जंगल खूप घनदाट आहे, इकडे घोडे सुद्धा मुश्किलीने जाऊ शकतात। पण खानाने कुणाचा सल्ला ऐकला नाही, त्याला असं वाटत होतं की हा स्वतःहून त्याचे किल्ले देतोय, ठिकाणं देतोय, कशाला लढाई करा, वेळ घालवा, पटपट मोहीम संपवा आणि विजापूरला परत चला। सल्ला देणाऱ्या काही सरदारांचं त्याने नाक सुद्धा कापलं। शेवटी अफजल खान आपले बरेचसे सैनिक, घोडे, हत्ती, खजिना मागे ठेवून जावळीच्या जंगलाकडे निघाला। त्या जंगलातून कसाबसा प्रवास करत तो शेवटी जावळीमध्ये पोहोचतो। प्रतापगडाजवळ असलेल्या पार गावाच्या जवळ त्याची छावणी लागते। आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत अफजल खान आणि महाराजांची झालेली ऐतिहासिक भेट आणि अफजल खानाचा वध।